अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पूजेत किंवा धार्मिक कार्यात विड्याची पाने का वापरली जातात याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात पूजा करताना विड्याची पाने विशेष महत्त्वाची असतात। याला संस्कृतमध्ये तांबूल असे म्हणतात। या पानांना नागबेलीची पाने किंवा खाऊचे पाने असे देखील म्हटले जाते। स्कंद पुराणात देखील या पानांचा उल्लेख आढळतो। बघा, समुद्र मंथनाच्या वेळेस देवतांकडून विड्याच्या पानाचा उपयोग केला गेला होता। तेव्हापासून प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो। तर बघा, हिंदू मान्यतेनुसार विड्याच्या पानामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो। तर पानाच्या वरच्या भागात इंद्र व शुक्र यांचा वास असतो। तर पानाच्या मधल्या भागात देवी सरस्वतीचा वास असतो। तर पानाच्या खालच्या भागातील टोकावर लक्ष्मी निवास करते आणि पानाचे दोन भाग ज्या पोकळनळीने जोडला जातो तेथे ज्येष्ठालक्ष्मी वसलेली असते। तर पानाच्या आत महादेवांचा व बाहेरील भागात कामदेव निवास करतात। तर उजव्या बाजूला देवी पार्वती तर डाव्या बाजूला भूमिदेवी असते आणि तसेच पानाच्या रेषांमध्ये सूर्यदेव निवास करतात। तर बघा, पानाचा आकार आपल्या मानवाच्या हृदयासारखा असतो। मी माझे हृदय ईश्वराला समर्पित करतो हे त्यातून सूचित होते। सुकलेले किंवा फाटलेले किंवा छिद्र पडलेले पानं ईश्वराला अर्पण करू नये। तर बघा, अशी मान्यता आहे की रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी जायचे असेल तर विड्याचे पान सोबत घेऊन बाहेर पडावे, ते काम यशस्वीरित्या पार पडेल। याशिवाय शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीने पाहिले तर विड्याच्या पानाचा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो। जसे की खोकला, डोळ्यांना थंडावा मिळावा, रातआंधळेपणा यासारख्या आजारावर याचा उपयोग केला जातो। तर यावरून तुमच्या लक्षात आले असेल की पूजेत किंवा धार्मिक कार्यात विड्याच्या पानाचा उपयोग का केला जातो। तर ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।